झी 24 तास एक पाऊल पुढे। पाचवे रघुजी भोसले यांनी भामराजा गावातून आपला राज्यकारभार चालवला। रघुजी भोसले यांचं वास्तव्य या गावात असल्यानं भामराज गावाला राजधानीचा दर्जा मिळाला होता। त्यावेळी भामराजा गावचं वेगळंच वैभव होतं। मात्र काळाच्या ओघात हे सगळं काही बदललं। ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या गावाला समस्यांनी वेढलंय। काय आहेत भामराजा ग्रामस्थांच्या समस्या पाहूया। आपण ओळख करून घेतली आहे भामराजा या गावची। आता आपण जाणून घेऊयात काय समस्या आहेत भामराजा या गावच्या। भामराज इथून भोसले राजांचा राज्यकारभार चालायचा, ज्या भाममध्ये रघुजी भोसले यांचं सैन्य दल वास्तव करायचं। पूर्व विदर्भाची भाम ही राजधानी होती। त्याच भामराजा गावाची आजची अवस्था तर उद्ध्वस्त आणि भकास असलेलं गाव म्हणून झालीय। नागपूर तुळजापूर राज्यमार्गावर यवतमाळ आणि आर्णी या दोन मोठ्या शहरांमध्ये फक्त 20 किलोमीटर अंतरावर वसलेल्या भामराजाची बाजारपेठ आजही विकसित होऊ शकली नाही। गावात सध्या भेडसावत असलेली सर्वात मोठी समस्या म्हणजे रोजगाराची। गावात कोणतंच रोजगाराचं साधन नसल्यामुळे गावातील ग्रामस्थ स्थलांतराच्या मार्गावर आहेत। मोगल काळात या गावात राजा होऊन गेले आहे, परंतु या गावाची जी समस्या आहे ही समस्या कोणत्या बाबतीत अनुकूल नसून इथले लोक बाहेरगावी जाण्याचा प्रयत्न करतात। गावात मूलभूत सुविधांचीच जर वाणवा असेल तर इथली बाजारपेठ वृद्धिंगत होईल तरी कशी, असा सवाल भाम ग्रामस्थ करतात। त्यात पाण्याची टंचाई तर नित्याचीच। गावात जिल्हा परिषदेच्या योजनेतून जलपूर्तता करणारी 20 वर्षांपूर्वी पाण्याची ही टाकी बांधली गेली, पण नियोजनाअभावी टाकीत पाणीच पोहोचलं नाही। या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या गावातील लोकांना कमीत कमी 2 ते 3 किमी अंतरावर पायी जाऊन पाणी आणावं लागत आहे। गावातील ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी विहीर नाही असं नाही। गावात राजकालीन विहिरी आहेत, पण त्यांचा वर्षानुवर्षे उपसा झालेला नाही, त्यामुळे विहिरीतील झरे जिवंत नाही। गावातील स्वास्थ्य सेवेचा तर पुरता बोजवारा उडालेला आहे। जिल्हा परिषदेतल्या या आरोग्य केंद्रांना नेहमीच कुलूप असतं। आरोग्यात दवाखाना आहे असून सुद्धा नाईटला कोणीही एकही अधिकारी राहत नाही, पण त्या दवाखान्याचा फायदा या गावातल्या एकही व्यक्तीला होत नाही। भोसले राजांच्या काळात बांधण्यात आलेल्या या दगडी रस्त्यांची सध्या अशी अवस्था आहे। भोसले काळातले रस्ते उखडल्यानंतर पुन्हा रस्ते तयारच झाले नाहीत। भामराजाचा वैभवशाली इतिहास होता, मात्र आजच्या भाममध्ये रघुनाथ राजाच्या राजदरबाराचं आता अस्तित्वच शिल्लक नाही, कारण राजवाडे आणि इतर ऐतिहासिक वस्तूंची जोपासनाच केली गेली नाही। त्यामुळे या भाम राजवटीची ही अशी अवस्था झाली आहे। भामराजा गावातून अजूनही शिक्षणाची गंगा पोहोचलेली नाही। जिल्हा परिषदेची 1ली ते 4थी पर्यंतची शाळा इथं आहे, पण पडक्या इमारतीत तुटके फुटके डेस्क, बेंच आणि खिडक्या आणि घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। इथे 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण आहे आणि शिक्षणात इथं संडास नाही, बाथरूम नाही, तर दरवाजे नाही शाळेला। इथं काहीच व्यवस्था नाही आहे, शिक्षणाची काहीच व्यवस्था नाही। आणि भामराजा इथून यवतमाळ इथून 20 किलोमीटर लेकराले शिक्षण घ्यायला 20 किलोमीटर जावं लागते। जेव्हा आम्ही तिथे शिकत होतो तेव्हा तिथं म्हणजे असं हवा आली की टीना फडफड वाजायची, अशी भीती वाटत होती अंगावर पडतील का काय गोटे म्हणून, पण अजून तिथं काही सुधारणा झालेली नाहीये। शिक्षणासाठी इथल्या मुलांना शहराकडे धाव घ्यावी लागते। भामराजाची बाजारपेठ म्हणजे तर अस्वच्छतेचं कळस। जर पाहायचं काम पडलं इकडे साफसफाई असायला पाहिजे। हे ओटे बाजाराचे जर बघायचे झाले तर बांधायचे तर काही हेच नाही, तर साफसुथरं पण ठेवत नाही। ऐतिहासिक गावाची जेव्हा वाताहत होते तेव्हा त्या गावाला गाव पण उरत नाही, तशीच अवस्था भामराजाची झाली आहे। हे वैभवशाली गाव आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। किमान इथं नागरी सुविधा निर्माण करून गावाचं गाव पण तरी टिकवावं, एवढीच अपेक्षा भाम ग्रामस्थांची आहे। याबरोबरच या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे।
झी 24 तास, एक पाऊल पुढे.